श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, रोज घरी रडताय, रोज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास होतोय, कोणीतरी येऊन तुम्हाला अपमानित करते, कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी वाईट बोलते, कोणीतरी तुमचा छळ करते किंवा शेजारचे लोक रोज उठून तुमच्याबरोबर भांडायला येत आहे। तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला निग्लेक्ट करून पुढे निघून जाताय। जे तुमचे मित्र होते ते मित्र सुद्धा तुमच्याबरोबर बोलायला तयार नाही। तुम्ही त्यांच्याबरोबर स्वतःहून बोलायला जरी गेलात तरी ते लोक तुमच्याकडे कानाडोळा करून किंवा तुमच्याकडे वाकडं तोंड करून निघून जातात, तुमच्यासोबत बोलतही नाही। बहुतेक वेळा असं होतं की आपण बळच एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायला जातो, पण त्या व्यक्तीला आपल्याबरोबर बोलायचंच नसतं। ती व्यक्ती, आपण ज्याला जीव लावला, ज्याच्याबरोबर आपण एका ताटात जेवलो, अशी ती व्यक्ती आज आपल्याबरोबर बोलतही नाही, आपलं तोंडही पाहत नाही, परंतु आपल्याला त्या व्यक्तीची इतकी सवय झालेली असते की त्या व्यक्तीशिवाय आपलं पानही हलत नाही। आणि ती व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पूर्ववत आपलं जे नातं होतं तशीच आपल्याला हवी असती, परंतु काही करून ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, किंवा ती जी काही त्रास आपल्याला द्यायला लागलेले आहे, तिचे विचार जे काही बदललेले आहेत ते तिचे विचार पूर्ववत कसे करता येतील यासाठी आपण प्रयत्न करत असतो। भले मग ते आपल्या घरातील असो, आपले पती असो, आपली पत्नी असो, किंवा सासू असो, सासरे असो, ननंद असो, भाऊजे असो, किंवा भाऊ असो, बहीण असो, आई वडील असो, किंवा अगदीच मित्रपरिवारातील कोणी असो। पहा, आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही जर नाती पूर्ववत होत नसतील, त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी जर आधीच जर असेल, तर समजून जा की आपल्याला शत्रुपीडेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे। ही पीडा खूप मोठी नाही आहे, ही काहीच मोठी नाही। काय होतं, छोटे मोठे गैरसमज होतात, छोटे मोठे वादविवाद होतात, काहीतरी कुठेतरी खटके उडतात, आणि त्यातूनच हे गैरसमज होऊन ही एकमेकांच्या मनामध्ये नाराजी येते, आणि मग कुठंतरी काहीतरी या व्यक्तीचे पावलं कशी खेचता येतील, किंवा ही व्यक्ती पुढं चालली आहे ना, तर हिची पावलं मागं कशी घेता येईल, हिची विनाकारण बदनामीच कशी करता येईल, किंवा हिला अपमानितच कसं करता येईल, हा विचार तो समोरचा व्यक्ती करत असतो। आणि त्यामुळे तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो। आता या व्यक्तीचा हा त्रास थांबवण्यासाठी आत्ता हा उपाय आहे। उपाय खूप साधा, सोपा, सरळ असा आहे। उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय घरातील कोणी जरी केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही। कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल, तुम्हाला थांबणं शक्य असेल तर शनिवारी जरी केलात तरीही चालेल। आता या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 2 लाल रंगाच्या मिरच्या, ज्या सुकलेल्या मिरच्या। पहा, आपण आपल्या घरामध्ये सुकवतो, आणि आत्ता सध्या तर आपण मसाले बनवते, उन्हाळी पदार्थ बनवते, त्यामुळं आपल्याकडं ही लाल रंगाच्या मिरच्या ह्या असतातच। आणि जरी नसतील तरी पण किराणा दुकानामध्ये गेलात, तिथून 2 लाल रंगाच्या मिरच्या जरी आणल्यात तरी चालतील। अशा प्रकारच्या 2 लाल रंगाच्या मिरच्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे। डेटा सकट असेल तर उत्तम, मी डेट काढलेले आहेत। आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण डेटाच येत नाही आहेत माझ्याकडं। तुम्हाला मात्र डेट, त्याला जे हिरवे डेट असतात त्या डेटांसहित तुम्हाला ह्या 2 मिरच्या घ्यायच्या आहेत। आता ह्या 2 लाल रंगाच्या मिरच्या, त्यानंतरनं टाचणी, सर्वांना माहिती आहे टाचणी तुम्हाला घ्यायची आहे, जी आपण पहा झेरॉक्स पेपर वगैरे असतो बंच करण्यासाठी आपण जी टाचणी वापरतो, तर ती टाचणी तुम्हाला घ्यायची आहे। स्टेपलरची पिन म्हणत नाही, जी टाचणी खेळायसारखी असते परंतु स्टीलच्या कलरची असते, ती टाचणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा लागणार आहे, किंवा एखादी पोटली जरी घेतली काळ्या रंगाची तरी चालेल। पूजेच्या साहित्याच्या दुकानात पोटली सहज मिळते, 5-10 रुपयाला सहज मिळून जाते, किंवा तुम्ही काळ्या रंगाचा छोटासा कपडा घेतला, सुई धाग्याने हाताने जरी त्याची एक छोटीशी पोटली जरी शिवली तरी चालेल, किंवा साधा कपडा जरी घेतला तरी चालेल। त्यानंतर पिवळी मोहरी, जी तांत्रिक मांत्रिक उपायांमध्ये वापरली जाते, अशी पिवळी मोहरी आपल्या स्वामी केंद्रांमध्ये सहजरित्या मिळते। त्याचप्रमाणे पूजेच्या साहित्याच्या दुकानात सुद्धा मिळते, किंवा नाहीच भेटली तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल। तर ही पिवळी मोहरी सुद्धा या उपायासाठी लागणार आहे। आता हे सर्व साहित्य घ्यायचं, त्यानंतर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं, बसायला एक आसन घ्यायचं,
त्यानंतरनं एक पाट घ्या किंवा एखादी प्लेट घ्या, त्यामध्ये सर्व साहित्य घ्यायचं. दुसरी एक रिकामी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये किंवा पाटावरती छोटासा पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्यावरती हा काळ्या रंगाचा कपडा ठेवायचा. आणि काळ्या रंगाचा कपडा ठेवला की पुन्हा ह्या ज्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या लाल मिरच्या अशा प्रकारे क्रॉस पकडायच्या. हे पहा, हे अशा प्रकारे तुम्हाला क्रॉस पकडायच्या आहेत. आणि ह्या क्रॉस पकडल्या की जी टाचणी तुम्ही घेतलेली आहे, आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नाही आहे, तर जी तुम्ही टाचणी घेतलेली आहे ती टाचणी इकडनं घुसवायची. इकडनं घुसवा किंवा इकडनं घुसवा, टाचणी पूर्ण आरपार जाईल. आणि टाचणीला एका साईडने तुम्हाला माहिती आहे हे असतं बोंड असतं पुढं, तर ते बोंड जे आहे ते बोंड इथं टेकवायचं आणि टाचणी एका साईडने पूर्ण बाहेर निघली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये टाचणी घुसायची आहे किंवा खोचायची आहे. ही टाचणी खोचल्याच्या नंतरनं हे अशाच पद्धतीने खालचं टोक खाली आणि अशाच पद्धतीने हे असं हे जे क्रॉस आहे ना, हे अशाच क्रॉस पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवून द्यायचं. हे ठेवून दिलं की त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, जी पिवळ्या रंगाची मोहरी मी तुम्हाला सांगितली, ही पिवळ्या रंगाची मोहरी चिमूटभर टाकायची. चिमूटभर टाकताना ती तुमचे अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि हे मधलं बोट, ह्या 3 बोटांमध्ये धरायची. आणि एक मंत्र सांगते, हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ती जी मोहरी आहे ती हळूहळू करून तुम्हाला सोडायची आहे. उजव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हाताने सोडायची आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, अपमानित करत आहे, अशा एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अनेक व्यक्ती जरी असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळा उपाय करायला लागेल. अनेक शत्रू असतील तर अनेक शत्रूंसाठी वेगवेगळा उपाय करायला लागेल. बहुतेक उपाय आहेत आपल्या याच्यावरती चॅनलवरती, त्यातील कोणता जरी केला तरी चालेल. हा उपाय खूप प्रभावी आहे. अमावस्येला जर केला किंवा पौर्णिमेला जर केला तर अतिशय उत्तम, किंवा शनिवारी जरी केला तरीही अतिशय उत्तम. तुम्हाला जेव्हा करणं शक्य आहे तेव्हा करा किंवा इतर कोणत्याही दिवशी जरी केला तरी चालेल. दिवसभरामध्ये उपाय करायचा नाही. सकाळी जेव्हा अंधार आहे, अंधार असतानाच उपाय करायचा आहे. म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी, सूर्य उदयाच्या पूर्वी करायचा आहे. आणि सूर्यास्तानंतरनं म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतरनं 7-7:30च्या नंतरनं संध्याकाळी रात्री 12च्या आतमध्ये कधीही केला तरी चालेल. आणि सकाळी अगदी 3-4 वाजल्यापासून तुम्ही 6:30 वाजेपर्यंत जरी केला, 6:15-6:30ला उजाडतं, तर उजाडण्यापूर्वी जरी केला तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही पिवळी मोहरी या 3 बोटांमध्ये धरायची आणि मंत्र सांगते, मंत्र म्हणत म्हणत सोडायची आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र म्हणताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. नाव माहिती नसेल किंवा नाव घ्यायचं नसेल तर फक्त मंत्र म्हटला तरीही चालेल. मंत्र ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. नाशाय स्वाहा. स्वाहा ज्यावेळेस येईल त्यावेळेस बोटं अशी स्प्रिंग करायची आणि ती मोहरी हळूहळू करून सोडायची. पुन्हा म्हणायचं ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. आता समजा त्या व्यक्ती स्पेसिफिक एक व्यक्ती आहे, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, तर ओम ह्रीं श्रीं भावेश नाशाय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं भावेश नाशाय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं कृतिका नाशाय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं कृतिका नाशाय स्वाहा. अशा पद्धतीने जिथे मी कृतिका किंवा भावेशचं नाव घेतलं तिथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता. तुमचा पती असेल, पत्नी असेल किंवा कोणीही तुमच्या घरातील असेल त्यांची नावं तुम्ही, किंवा फ्रेंड सर्कल असेल, बॉस असेल तर त्यांची नावं तुम्ही येथे घेऊ शकता. हे केल्याच्या नंतरनं काय करायचं, तो कपडा उचलायचा, त्याला एक गाठ द्यायची. पहा, जर पोटली घेतली तर त्याला नॉड असते, नॉडनी तिचं तोंड पॅक करायचं आणि तिची पोटली करायची. किंवा जर कपडा घेतला, कपड्यावरती साहित्य ठेवलं की त्याला एक गाठ द्यायची, त्याची पोटली करायची. ही तयार केलेली पोटली निश्चित अभिमंत्रित झालेली असते. ही अभिमंत्रित झालेली पोटली तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन स्वतःवरून 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने, 7 वेळेस क्लॉकवाईज म्हणजे सुलट दिशेने फिरवून घ्यायची. फिरवून घेतली की ही जी पोटली आहे, ही पोटली तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेलाच अशा ठिकाणी ठेवायची की जिथे कुणाचाही हात लागणार नाही, जिथे कोणीही जाणार नाही किंवा कोणीही ती पोटली बाबा हे काय आहे म्हणून हात लावून काढून तुम्हाला विचारायला येणार नाही. अशा ठिकाणी कुणाला नाही दिसणार, अशा ठिकाणी तुम्हाला ती पोटली 3 दिवसासाठी ठेवून द्यायची आहे. 3 दिवस कंप्लीट झाले. समजा आज सोमवार आहे, तुम्ही सोमवारी हा उपाय केला तर सोमवारी उपाय केला तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी त्याच टायमिंगला, आता संध्याकाळी उपाय केलाय, समजा तुम्ही 8 वाजता उपाय केलाय तर बुधवारी बरोबर 8 वाजता ती पोटली तिथून घ्यायची. ती पोटली घ्यायची, काडी पेटी घ्यायची, जाताना बाहेर जगमध्ये किंवा बकेटमध्ये पाणी ठेवायचं. सोसायटीमध्ये राहते तर पार्किंगमध्ये ठेवा.
तरीही चालेल, कुठेतरी जग भरून पाणी ठेवायचं. आणि हे काडीपेटी एक महत्त्वाचं साहित्य सांगायचं राहिलं, तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापराचे 5 खडे तुम्हाला या पोटलीमध्ये ॲड करायचे आहेत. भीमसेनी कापराचे 5 खडे. आता भीमसेनी कापूर का, तर भीमसेनी कापूर सगळ्या नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, तांत्रिक मांत्रिक सर्व शक्तींचा नाश करण्याचं काम भीमसेनी कापूर करतो. त्याचप्रमाणे पिवळी मोहरी सुद्धा तांत्रिक उपायांमध्ये खूप महत्त्वाचं काम करते. जे काही काळी जादू, वाईट जे काही आहे, पिढा वगैरे सर्व काही दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करते, म्हणून पिवळी मोहरी हे करायची. त्याचप्रमाणे मिरच्या का घ्यायच्या, तर ज्या काही वाईट शक्ती आहेत, ज्या काही नजरदोष आहे, वास्तुदोष आहे, किंवा जी काही शत्रुपीडा आहे, किंवा काही निगेटिव्ह वेव्स आहे, त्या सर्व दूर होण्यासाठी, दूर करण्याचं काम मिरच्या करतात, म्हणून लालच मिरच्या घ्यायच्या आहेत. आता हे सर्व ठेवलेलं साहित्य तुम्हाला काय करायचं, तेथून घ्यायचं, माचीस बॉक्स घ्यायचं आणि जायचं. जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, काही नाही. लहान मुलांना तुमच्या पाठीमागं बाहेर येऊ द्यायचं नाही, एवढं मात्र बाकीच्या घरच्यांना काळजी घ्यायला सांगायची. बाहेर जायचं, जेथे मोकळी जागा आहे, जेथे कोणीच येणार जाणार नाही अशा ठिकाणी जायचं. तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं, ही पोटली ठेवायची आणि ही पोटली प्रज्वलित करून द्यायची. आता त्याच्यामध्ये निश्चित भीमसेनी कापूर आहे. कापरामुळे ती पोटली जी आहे ती पटकन पेट घेणार. त्यातील सर्व साहित्य जळेपर्यंत आणि ते जळून पूर्ण विजेपर्यंत तुम्हाला तेथेच उभं राहायचं. तेथे उभं राहून तुम्हाला मंत्र म्हणायचा, सर्व शत्रुनाशाय स्वाहा, किंवा ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रुनाशाय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रुनाशाय स्वाहा, किंवा सर्व शत्रुनाशाय स्वाहा असं म्हटलं तरीही चालेल. ते सर्व विजलं की तेथून डायरेक्ट घरी यायचं. येताना मागे वळून पाहायचं नाही, चुकूनही नाही. आलात की खाली पाणी आहे तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवा. डायरेक्ट बाथरूम, घरी आलात की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ वगैरे करायची, तूळ भरायची. त्यानंतर तुमची जी काही दैनंदिन कामं आहेत ती तुम्ही करू शकता. पहा, अशा पद्धतीने उपाय करून पहा. निश्चित तुमचा जो कोणी व्यक्ती आहे, जो तुम्हाला त्रास देत होता, अपमानित करत होता, त्याच्या विचारांमध्ये इतके बदल होताना दिसतील की 3 दिवसामध्ये तो व्यक्ती तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने वागेल. तुम्ही जे सांगाल ते करायला तयार होईल. पहा, आता आपण म्हणतो की बाबा रे, खरंच उपाय केल्याने असं होतं का, तर हो, खरंच उपाय केल्याने असं होतं. अनुभवसिद्ध उपाय आहेत. कारण कसं असतं माहिती आहे का, हे पहा, एखाद्या व्यक्तीला आपण स्वतः जाऊन समजून सांगून जर तो व्यक्ती बदलत नसेल तर छोटे मोठे उपाय करायला काहीच हरकत नाही. आणि हे उपाय करताना प्रचंड पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं, मनामध्ये संयम असणं गरजेचं असतं. आणि कोणतेही उपाय कुणालाही आपण हानी पोचवण्यासाठी करत नाही. आणि हे जे उपाय आहेत ह्या अंधश्रद्धेवरती वगैरे काहीच डिपेंड नाही. हे जे उपाय आहेत हे शास्त्रशुद्ध असे उपाय आहेत आणि खूप जणांना अनुभव आलेले असे उपाय आहेत. आपण यामध्ये काहीही जादूटोणा हे ते काहीच सांगत नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की जे काही आपल्याला संकट आहे, जे काही इडापिडा आहे, आपल्या अवतीभोवती जे काही निगेटिव्ह वेव्स आहेत त्या सर्व दूर ठेवण्यासाठी आपण हे उपाय करत आहोत. म्हणून आपल्याला हा उपाय पॉझिटिव्हली करायचा आहे. पहा, 3 दिवसाच्या नंतर तुम्हाला अनुभव आला की तुम्ही दुसऱ्या शत्रूसाठी पुन्हा नव्याने हा उपाय जरी केलात तरी चालेल. व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका. दुसरे जे कोणी तुमचे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असेल, त्यांच्यापर्यंत असा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा जसं ताईने सांगितलं आहे त्या पद्धतीने वस्तू सर्व लिहून घ्या आणि जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने उपाय करा. थोडं जरी मागं पुढं जरी झालं तरी त्या उपायाचा त्रास तुम्हालाही होतो आणि मलाही होतो. म्हणून उपाय करताना फक्त मनोभावे श्रद्धेने करा. निश्चित त्याचं फळ तुम्हालाही मिळणार आहे, मलाही. छोटं मोठं तुमची जी काही सेवा करण्याचं पुण्य किंवा जे काही सेवा करण्याचं मला भाग्य स्वामी आईने दिलेलं आहे, ते भाग्य स्वामी आईने माझ्याकडनं असंच उत्तरोत्तर ही सेवा करून घेत राहावं ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.